मंगलमय मंगलकरण ईश्वरागुष्याम नमो साई जाते गए अरहंतादिमहा करिमंगल करियो महाग्रंथ कर्ण गोपाल जाते मिले समाज पावे विषपदराज पावे विषपदराज। मोक्ष मार्ग प्रकाश आचार्य कल्पसंगीत तोडर महिने लिहिलेला हा ग्रंथ 5वा अधिकार विविध मत समीक्षा। बहुविधी मिथ्या ग्रहण करी मलिन भयो निज भाव तापो होत भाव हे सहज रूप दर्शा। धर्म का अन्यथा स्वरूप तथा धर्म का स्वरूप अन्यथा कहते हैं। नंबर 157 तथा धर्म का स्वरूप अन्यथा कहते हैं। सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र इनकी एकता मोक्ष मार्ग है, वही धर्म है, परंतु उसका स्वरूप अन्यथा प्रवृत्ति करते हैं, सो कहते हैं। सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र हा एकच मार्ग आहे। सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग मोक्ष मार्ग एक आहे, अनेक नाही, आणि तो सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्रच आहे। बाकीचा जो व्यवहार सांगितलेला आहे तो सम्यक दर्शन ज्ञान चारित्राच्या प्राप्तीसाठी सांगितलेला आहे। पण सम्यक दर्शन ज्ञान चारित्राच्या प्राप्तीचं ध्येय नसेल आणि बाकीचा कितीही व्यवहार करत बसला तर त्या ठिकाणी केवळ पुस्तक काढण्यासारखं आतमध्ये कण आहे। सम्यक दर्शन ज्ञान चारित्र तो प्राप्त करण्यासाठीच सर्व व्यवहार आहे। शास्त्र स्वाध्याय दया दान पूजन अर्चन सगळा जो व्यवहार आहे दिनागमामधला त्याचं ध्येय त्याचं उद्दिष्ट त्याचं लक्ष सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र्याची प्राप्ती, पुण्याची प्राप्ती नाही। पुण्य तर अनंत वेळा प्राप्त केलं, पुण्याच्या प्राप्तीसाठी हा व्यवहार दिनागमामध्ये सांगितलेला नाही, हे गोष्ट लक्षात। तर सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याच्या प्राप्तीसाठी हा व्यवहार सांगितलेला आहे, असं निश्चय व्यवहाराचं स्वरूप आहे। मोक्ष मार्गाच्या प्राप्तीसाठी त्या ठिकाणी हा सर्व व्यवहार आहे। म्हणजे हा व्यवहार करत असताना लक्ष आणि हा व्यवहार आहे तो सगळा रागरूप आहे। व्यवहार आहे तो सगळा रागरूप आहे। राग हेही आहे, त्याज्य आहे। राग करत करत निश्चयाची प्राप्ती होईल असं पण नाही, है ना। त्या ठिकाणी राग करत करत वीतरागता होईल असं नाही। त्या ठिकाणी लक्ष वीतरागतेचं असेल, लक्ष निश्चयाचं असेल तर त्या रागाला पार करून तो वीतरागता प्राप्त असा मार्ग। लक्ष म्हणत असताना मंगलमय मंगलकरण वीतराग विज्ञान आपण म्हणून टाकतो। लक्ष वीतराग विज्ञानमय आपल्या स्वभावाकडे अरिहंतादी महान पद कशाच्याद्वारे प्राप्त त्यांनी केलं? वीतराग विज्ञान स्वभावाच्या आश्रयाने। असा स्वभाव कुठं आहे? भगवंताजवळ, आपल्याजवळ। म्हणजे स्वभावाचं लक्ष होणं हे ध्येय आहे ना। निश्चयाचं लक्ष नसेल तर तो व्यवहार आहे खोटा आहे। निश्चयाचं लक्ष, पूजन करा भक्ती करा, लक्ष निश्चयाचं असणं आवश्यक आहे। निश्चय नया पागंती मुनिनो निर्वाणम। मुनी पद जरी पालन केलं, 28 निर्गुणाचं पालन, 22 परिचयाचं पालन केलं, महाव्रताचं पालन केलं, पण निश्चयाची दृष्टी नसेल तर तो निर्वाणाला प्राप्त होत नाही। पुण्य करेल स्वर्गामध्ये जाईल, पुन्हा खाली येईल। निश्चय मुनींना देखील निश्चय दृष्टीपूर्वकच महाव्रताचं पालन करायला सांगितलं आणि श्रावकाला देखील निश्चय दृष्टीपूर्वकच अनुव्रताचं पालन करायला सांगितलं। निश्चय दृष्टी नसेल बस त्या ठिकाणी, आणि निश्चय दृष्टी तत्वज्ञानाशिवाय येऊ शकत नाही। त्यासाठी शास्त्र स्वाध्याय करणं आवश्यक आहे। तत्वज्ञान त्या ठिकाणी देशनालब्धीशिवाय शास्त्रज्ञान होऊ शकत नाही, निश्चय दृष्टी प्राप्त होऊ शकत नाही। निश्चय दृष्टी प्राप्त झाल्याशिवाय व्यवहार अनंत वेळा हाने केला। हा सगळा व्यवहार किती वेळा केला? कुठला बाकी ठेवलाय त्याने? काही पण बाकी ठेवला नाही, सर्व व्यवहार केला, परंतु मोक्ष मार्गाची प्राप्ती झाली नाही, सुख शांती प्रगट झाली नाही अंतरंगामध्ये।
परिणामामध्ये निर्मळता आली नाही, निश्चयाकडे दृष्टी नसल्या कारणाने. परिणामामध्ये निर्मळता कशी आहे? बाह्य क्रियेकडे लक्ष आहे. बाह्य क्रियामा राचता अंतर्भेदन काही. बाह्य क्रियामध्ये मग्न आहे, क्रिया पण सगळ्या बरोबर करतो आहे, शुभभाव पण करतो आहे, परंतु आत्मानुभूती नाही. आपल्या शुद्ध आत्म्याकडे लक्ष नाही, शुद्ध आत्म्याचं ध्येय नाही, लक्ष नाही. काय प्राप्त करायचं याच्याद्वारे? प्रयोजन. त्याचं लक्ष नसेल तर या ठिकाणी या सर्व क्रिया आहेत त्या अनेक वेळा केल्या, अंतरंगामध्ये शांती प्रगट होणार नाही. त्या ठिकाणी तत्वज्ञान असेल, आपल्या शुद्ध आत्म्याचं ध्येय असेल, त्याचं लक्ष असेल तर उत्तरोत्तर परिणामामध्ये निर्मळता येत जाते. अंधकार नष्ट होत जातो, प्रकाश पसरत जातो, अधिक अधिक त्या ठिकाणी अंधकार लुप्त होत जातो, कशाय मंद होत जातात, अकशाय भावाची प्रचिती यायला लागते, अकशाय भावाचं सुख आहे अशा प्रकारची अनुभूती येत जाते. कशाय भावामध्ये कुठलेही कशाय भाव विषय भाव आहे, त्याच्यामध्ये अंश मात्र देखील सुख नाही अशी अनुभूती यायला लागते, त्या ठिकाणी प्रचिती यायला लागते. आणि मग पूर्ण अकशाय स्वभावाची प्रचिती, निष्कशाय भावाची प्रचिती, आत्मानुभूती, मोक्षमार्ग प्रगट होतो. अन्यथा मोक्षमार्ग कसा प्रगट होईल? मन चित्ते नक्की भाव स्तोत्रातला आठवत नाही. शब्दज्ञान कसं आहे बघितलं ना. पाहिजे त्यावेळेस अचानक आठवणार आणि नाही त्यावेळेस आठवणार, लक्षात ठेवून आठवणार. आपल्या सिंहासनावर जिनेंद्र भगवंतांना गदकमलयो संगता भक्ती गंगा काय बोलतो 29वा नाही चित्ते कुर्वन निरवधी सुख ज्ञान वीर्य रूपम असं आहे. चित्ते कुर्वन असं झाला. चित्ते कुर्वन निरवधी सुख ज्ञान वीर्य रूपम 24वा आहे. चित्ते कुर्वन निरवधी सुख ज्ञान वीर्य रूपम दैवत्वाम या समय नियमात आदरेण सहिती श्रेयो मार्गम स खलु सुकृती तावता पूरयित्वा कल्याणानां भवति विषया पंचधा पंचितानां. चित्ते कुर्वन निरवधी सुख आपल्या चित्तामध्ये चित्तरूपी सिंहासनावर कोणाला आरूढ करायचंय? ज्ञान वीर्य रूपम, अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्य स्वरूपी देव भगवान त्याच्यावर विराजमान करून तशा समय नियमात आदरेण सहिती नित्य नियमाने वेळच्या वेळेला आदराने त्यांचं स्तवन करेल तर काय होईल? श्रेयो मार्ग, श्रेयो मार्ग प्रगट होईल, मोक्ष मार्ग प्रगट होईल, त्यांचे प्रियो मार्ग प्रगट होईल. आणि कुणाला सुकृती अशी संधी ज्याला करायला मिळते नित्य नियमाने वेळच्या वेळेला जो त्या ठिकाणी जिनेंद्र भगवंताचं आदराने स्तवन करतो अशा पुण्यवान सुकृती, सुकृती म्हणजे पुण्यवान जीव, त्या ठिकाणी त्याला प्रियो मार्गाची प्राप्ती होते आणि त्याला पूर्ण करून तो पंचकल्याणकाची प्राप्ती करून तीर्थंकर बनतो. त्या ठिकाणी कल्याणानां भवति विषया पंचधा पंचितानां सुंदर श्लोक केलेला आहे. त्या ठिकाणी आपल्या चित्तामध्ये चित्तरूपी सिंहासनावर जिनेंद्र भगवंतांना आरूढ करा. त्या ठिकाणी अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख, अनंत वीर्य संपन्न. याच्यामध्ये पण सगळ्या ग्रंथामध्ये एकच येईल बघा. त्यामध्ये 77 आलेलं आहे.
एकच मत आहे. एका अज्ञानीची अनेक मतं. आत्ता एक सांगेल, थोड्या वेळाने वेगळं सांगेल आणि तासाने तिसरंच सांगेल. अशा प्रकारे एका अज्ञानीची अनेक मतं, अनेक ज्ञानीची एक मत. बघा त्या ठिकाणी 79 वाक्य आहे. चाराचा त्याग करून 4 गुणांचा विचार करावा. आत्मा प्राप्त करायचं असेल दिले त्या ठिकाणी. कशाय संज्ञा 4 विना 4 गुणांच्या आत्म्यात दीन होऊनी जीवा तू पावन होशील जगतात. 4 संज्ञा कशाय 4? क्रोध, मान, माया, लोभ. संज्ञा 4: आहार, भय, मैथून आणि परिग्रह. या त्याचा त्याग करून 4 गुणांच्या आत्म्यात. 4 गुण अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख, अनंत वीर्य सहित जो आत्मा सांगितलेला आहे त्या आत्म्याचं तू सतत मनन चिंतन कर. त्यामुळे तू परमपवित्र होतीस. हेच सांगितलं त्यांनी. भाषा वेगळी असेल. आपला आत्मा अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख, अनंत वीर्य संपन्न आहे. त्या ठिकाणी हे तत्व जाण. पहिल्यांदा आपलं तत्व जाण. मी कुठेही गेला तर मी जाणण्याच्या स्वभावाला आहे, जाननहार आहे. बाकी सगळं अलग आहे. भेदविज्ञान रूपी प्रज्ञाशक्तीच्या द्वारे तू अलग कर सगळ्याला. भेदविज्ञान कर. अनंत चतुष्टय स्वरूपी मी आत्मा आहे. बाकीचे कशा आहे त्या संज्ञा हे माझं स्वरूप नाही. अशा प्रकारे तत्वाला जाण. पुढं काय कर? हे तत्वाला जाणलं, शास्त्र सगळं पाठ केलं, त्याचं हो 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 हे किती झाले. हे जरा सगळं नक्की कर. नाही किती अडकलं. काय मी सांगितलं? हां, आपला आत्मा अनंत चतुष्टय स्वरूपी आहे हे जाणलं. 4 संज्ञा अलग आहे, 4 कटाय अलग आहे. हे भेदविज्ञान केलं. आता पुढे काय करायचं? हे जाणलं. त्या ठिकाणी ज्ञानामध्ये आलं. आत्म्याचं जाणण्या हा स्वभाव आहे. आता जाणलं तर तू जाणतच राहा. म्हणजे त्याचं मनन चिंतन कर. पुन्हा पुन्हा ध्यान कर, एकाग्रता कर. त्या ठिकाणी धारा प्रवाह रूपाने त्या ठिकाणी. तर काय होईल? हे मनन चिंतन येतील ना त्यांनी त्यावेळेस. तू असे सतत मनन चिंतन कर की त्यामुळे परम पवित्र होती. तुला काही माहीत झालं की आत्मा परम पवित्र वस्तू आहे. अनंत ज्ञान, दर्शन, सुख वीर्याने सहित आहे. 4 कषाय माझ्याहून भिन्न आहे. 4 संज्ञा माझ्याहून भिन्न आहे. हे सोडून दे. याला भिन्न केलं, त्या ठिकाणी जाणलं. आता जाणत राहा म्हणजे मनन चिंतन कर याचं. तर तू पवित्र होती. मनन चिंतन केल्याबरोबर आत्म्यामध्ये विकास व्हायला सुरुवात होतो. त्या ठिकाणी अंधकार नाहीसा होतो. प्रकाश अधिक अधिक पसरायला लागतो. पूर्वीच्या ज्या मान्यता आहे त्या नष्ट होतात. अंतरंगामध्ये त्या ठिकाणी जे त्या ठिकाणी काय अप्रसन्नता, चिंता वगैरे आहेत ना, परद्रव्यासंबंधी आसक्ती, हे सगळे आपोआपच काय होत जातात? ते दुर्गुण आहे, ते मिटत जातात त्या ठिकाणी. आणि पवित्रता प्रकट होते. उत्साह, उमंग, आत्म्यासंबंधी जिज्ञासा आहे ना, प्रेम, आणखीन आनंद अधिक अधिक वृद्धिंगत व्हायला लागतो. कशाच्याद्वारे? एक चिंतन मनन कर. आत्मा ज्ञान दर्शन स्वभावाला आहे हे सगळ्याला माहीत आहे. अनंत चतुष्टय संपन्न आहे हे पण सगळ्याला माहीत झालं. हां 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 सोहम इति चिंतयत ज्ञानी. ज्ञानी अशा प्रकारचे सतत चिंतन करतो. त्या ठिकाणी अशा प्रकारे ज्ञानी सतत चिंतन करतो. त्या ठिकाणी मी ज्ञान स्वरूपी आहे. स्वभाव आणि परभाव याच्यामध्ये भेदविज्ञान करून परभावाला अलग करतो. पहिल्यांदा एक तत्वज्ञान झालं. त्याला जाणणं हा स्वभाव आहे. आता जाणत राहा म्हणजे सोहम असा मी आहे असं ज्ञानी सदा चिंतये. ज्ञानी सतत चिंतन करतो. आणि जसजसं ही चिंतन सतत सतत राहील तसं या ठिकाणी पूर्वीचे दोष नष्ट होत जातात. दोष नष्ट करायचे असतील, दुःख नष्ट करायचं असेल तर अशा प्रकारे तू पुन्हा पुन्हा चिंतन कर आणि सुखाची प्राप्ती होते. तर या ठिकाणी धर्माचं अन्यथा स्वरूप सांगतात. अशा प्रकारचं स्वरूप कुठल्याही धर्मामध्ये नाही.
श्वेतांबर धर्मामध्ये पण नाही. आत्मचिंतन करा, आत्ममनन करा, आत्म्याचं स्वरूप जाणा, अशा प्रकारे क्रिया त्या ठिकाणी प्रतिक्रमण करा, प्रत्याख्यान करा, व्रत करा, उपवास करा, अशा प्रकारचं खूप त्याच्यामध्ये सांगितलं असेल श्वेतांबरामध्ये. ते पण अन्यथा आत्म्याचं स्वरूप माहीत नाही की कोणासाठी हे करतो आहे. हे सांगितलेलं आहे दिगंबरामध्ये, ते ग्रहण केलं पाहिजे. प्रश्न कुठं चाललाय की श्वेतांबरामध्ये हे सांगितलंच नाही. आता क्रियाकांडामध्ये आत्म्याच्या स्वरूपाचं वर्णनच नाही, पण दिगंबराचे शास्त्र आहेत त्या आत्म्याच्या स्वरूपाच्या वर्णनाने भरलेले आहे. आपलं स्वरूप दाखवलेलं आहे, आपल्या स्वरूपाची ओळख करून हे शास्त्र आहे. आपलं कर्तव्य काय आहे? आपण आपल्या स्वरूपाची ओळख करेल तर त्या ठिकाणी अनास्था दूर होईल, अंतरंगातली अंतर्मुख बनेल. त्या ठिकाणी बहिर्मुखता सुटून जाईल. अनादीची जी बहिर्मुखता आहे, पूर्वीपासून आलेली बहिर्मुखता, भूतकाळातली बहिर्मुखता सुटून अंतर्मुख अधिक अधिक अंतर्मुख बनत जाईल. जितका जितका अंतर्मुख बनेल तितका तितका तो पवित्र बनेल. जितका जितका पवित्र बनेल तितकं तितका निर्मळता प्रगट होईल. जितकी जितकी निर्मळता प्रगट होईल तितकं तितकं काय होईल? आत्म्याची अनुभूती. निर्मळ आत्म्याची अनुभूती म्हणजे धर्म. धर्म म्हणजे काय? निर्मळ आत्म्याच्या अनुभूतीपासून धर्माची सुरुवात होते. निर्मळ आत्म्याच्या अनुभूतीला सम्यक दर्शन म्हणतात. सम्यक दर्शन कशाला म्हणायचं? आपल्या निर्मळ आत्म्याच्या अनुभूतीला सम्यक दर्शन म्हणायचं. आपल्या निर्मळ आत्म्याच्या ज्ञानाला है ना, मधीलचा अलग करून निर्मळ आत्म्याच्या ज्ञानाला ज्ञान म्हणायचं. आणि अशा निर्मळ आत्म्यामध्ये आपल्या चित्ताची एकाग्रता करणं ते चारित्र आहे. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आपल्याहून काय भिन्न आहे काय? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य आत्म्याचीच परिणती आहे. आत्मा काही त्याच्यापासून भिन्न नाही आणि तोच मोक्ष मार्ग आहे. तुमच्या कृतीसंग्रहामध्ये एक गाथा येते ना, किती गाथा आहे तर मोक्ष मार्ग तिसरा प्रकरण आहे ना, चित्राधिकार, त्याच्यामध्ये दुसरी गाथा असेल. 39 38व्या गाथेपासून मोक्षमार्ग प्रकरण सुरू झालं आहे की नाही. त्या ठिकाणी 38वी गाथा मोक्षमार्गाची सांगितली, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र मोक्षमार्ग. आणि 39वी गाथा काय आहे बरं बघा बरं. सांगायचं म्हणा की असं जातं. संमद्दंसन नाणम स्वप्न हां पहिलीच गाथा आहे तिसरी अधिकाराची. हां संमद्दंसन नाणम चरणम मुख्यच कारणम जाणे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र हे मोक्षाचं कारण जाणावं. व्यवहारा हे व्यवहाराने. निश्चयाने तत्संयमयो नियो अप्पा. या तिन्हीमय निज आत्मा, नियो म्हणजे निज, सत्यमयो या तिन्हीमय हा निज आत्मा आहे, तो मोक्षाचं कारण जाणायचं. व्यवहाराची स्थापना केली, व्यवहाराचा निषेध करून निश्चयाची स्थापना केली. निश्चय काय आहे ते सांगितलं. हा तिन्हीमय सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य हेच मोक्षाचं कारण आहे. हे व्यवहार नयाने आहे हेच करून सांगितलं. पण सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य कुठे शोधायला जायचं आता? जंगलात, मंदिरात, शिखरजीवर कुठे ठेवलेलं आहे? सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य मोक्षाचं कारण कुठे ठेवलेलं आहे? आपल्याला शोधायला पाहिजे ना ते त्या ठिकाणी. तर निश्चयाने वास्तविक पाहता त्या तिन्हीमय जो निज आत्मा आहे तेच मोक्षाचं कारण आहे. किती महत्वपूर्ण गाथा आहे. मोक्षमार्ग ही पहिल्या अधिकाराची पहिली गाथा आहे. समयसारखी 16वी गाथा. सम्यक दर्शनान चरित्राणी तेही दव्वाणी साहुनाणी चम ताणी. हां ते तिन्ही एक आत्माच आहे है ना. तो सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याची आराधना करणारा जीव सज्जन आहे, साधू आहे लक्षामध्ये. आणि प्रवचनसारखी पण 16वी गाथा हीच सांगितली. स्वयंभू सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान चारित्र बाहेर कुठे शास्त्रात तुरकत बसू नको. तुला समयसारमध्ये ते सापडणार नाही आणि तत्वात सूत्रामध्ये पण सम्यक दर्शन ज्ञान चारित्र नाही.
सांगते, पण त्यात सम्यक दर्शन ज्ञान चारित्र नाही. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आत्म्यात आहे. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग. मग मोक्ष मार्ग कुठे शोधणार? तत्वार्थ सूत्रामध्ये मोक्ष आले की तेच सूत्र आहे, पण शास्त्रामध्ये मोक्ष मार्ग नाही. मोक्ष मार्ग मोक्ष मार्ग आत्म्यामध्ये आहे. शास्त्र इंडिकेटर आहे, बोट दाखवत आहे. हे शास्त्र आहे ते बोट पर्याय, आत्म्याच्याच त्या पर्याय आहेत. की काही शास्त्राचे पर्याय नाही, शरीराची पर्याय नाही. त्या ठिकाणी शास्त्र दाखवतंय, बोटाप्रमाणे शास्त्र आहे. ते बघ तू. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र मय तुझा आत्मा आहे, त्याला तू जाण आणि त्याचा तू आश्रय कर, तर तुला मोक्ष मार्ग प्रगट होईल. नाही नुसतं शास्त्र घेऊन बसेल, कवटाळून बसेल त्या ठिकाणी आणि शास्त्र ज्याला दाखवते त्याला पाहणार नाही. तर आई दाखवतो रे बोटाने, चंद्र पहा, चंद्र पहा, ते बोटाकडेच पाहत बसतं, ते बोटालाच पकडतं मूल, त्याला चंद्र दिसतच नाही. तसे शास्त्र आहे ते आईप्रमाणे बोटाने दाखवतोय आत्मा, आत्मारूपी चंद्रमा दाखवतो आहे, पण तो त्या चंद्राकडे पाहणार नाही, तर त्याला आत्मा कसा प्राप्त होईल? त्या ठिकाणी आत्म्याला सोडून सर्व क्रिया आहेत त्या छोट्या आहेत, निष्फळ आहेत. तर तथा धर्म का स्वरूप अन्यथा कहते हैं. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र इसकी एकता मोक्ष मार्ग है. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र याची एकता हा मोक्ष मार्ग आहे. वही धर्म है. धर्म काय आहे? धर्माच्या नावावर गाणं, नाचणं, मजा करणं, राग करणं वगैरे. रागाच्या भूमिकेमध्ये पण ध्येय काय आहे? सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याच्या प्राप्तीसाठी मला हे करायचंय, हे जर ध्येय असेल तर त्याच्यामध्ये देखील ते कारण देखील कसं असेल? त्याला कार्याला अनुसरून ते राग मिटवणारं असेल त्या ठिकाणी, स्वच्छंदता मिटवणारं असेल त्या ठिकाणी. वही धर्म आहे, तो धर्म आहे. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र हा धर्म आहे. रत्नकवी श्रावकाचार्यामध्ये पण हे सांगितलं. सम्यक सदृष्टी ज्ञान वृत्तानी धर्मम धर्मेश्वरादिजू यदि प्रत्यनेकानी भवन. धर्मम धर्मेश्वरादिजू त्या ठिकाणी धर्माचे ईश्वर, धर्माचे प्रणेते, नेते, कीर्तनकर भगवान, त्याने धर्म काय सांगितला? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र. मग नियमेन यम जम कज्जम कलशवर कलश 15वा कलश. वृत्त्यात्मकमेकमेव चैतन्य सामान्य निजात्मतत्वं मुक्ति गृहाणाम अयनम तदुच्चे एतेन मार्गेण विनान मोक्ष. 22वा कलश. दृग्ज्ञप्ति वृत्त्यात्मकमेकमेव. दृग्ज्ञप्ति वृत्त्यात्मक एक मोक्ष मार्ग आहे. दृग्ज्ञप्ति आणि वृत्ती म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र. बघा हा कलश आहे की नाही त्या ठिकाणी, आचार्याने दिलाय की नाही, उघडून बघितला पाहिजे, दृढता केली पाहिजे आपल्या चित्ताची. त्याच्याशिवाय बाहेर मोक्ष मार्ग नाही. आपला आत्माच मोक्ष मार्ग आहे. आपला आत्माच सुखाचं कारण आहे. आपला आत्माच या सुखाच्या कारणाच्या अभावामध्ये दुःख सहन करतो आहे. 23 असं आहे. 23 आहे. दृग्ज्ञप्ति वृत्त्यात्मकमेकमेव चैतन्य सामान्य निजात्मतत्वं, निज आत्मतत्वं मुक्ती स्पृहाणाम. मुक्ती स्फुरित होते. अयनम तदुच्चे एतेन मार्गेण विनान मोक्ष. याच्याशिवाय दुसरा मोक्ष मार्ग नाही, याच्याशिवाय दुसरा धर्म नाही. आजपर्यंत त्याला धर्म मानला ते धर्म नाही. जर आत्म्याचं लक्ष नसेल, सम्यक दर्शन प्राप्त करण्याचं ध्येय नसेल, तर तो धर्म नाही. धर्माच्या नावावर क्रियाकांड आहे, आडंबर आहे. येते गोष्ट लक्षात. असं सांगितलं म्हणजे लोकांना वाईट वाटतं, परंतु काय आडंबर हे क्रियाकांड अनंत भवामध्ये केलं, पण तू धर्म सम्यक दर्शन प्राप्त केलं नाही, आत्मा जाणला नाही, तर त्याचा फायदा काय उपयोग? त्या क्रियेचा काय उपयोग? त्या क्रिया तुला केवळ कष्ट देणाऱ्या ठरल्या. येतेन मार्गेन विनान मोक्ष. याच्याशिवाय दुसरा मोक्ष मार्ग नाही, म्हणजे याच्याशिवाय दुसरा धर्म नाही. वही मोक्ष मार्ग है, वही धर्म है, परंतु उसका स्वरूप अन्यथा प्रवृत्तित करते हैं, सो कहते हैं. परंतु त्याचं स्वरूप अन्यथा प्रवृत्तित करतात. तत्वार्थ श्रद्धान सम्यक दर्शन आहे. त्यामध्ये सम्यक दर्शन काय आहे? तत्वार्थ श्रद्धान सम्यक दर्शन आहे. तत्व जो ज्या वस्तूचा स्वभाव ते त्या वस्तूचं तत्व, तो त्या वस्तूचा स्वभाव ते त्या वस्तूचे गुण त्या ठिकाणी ते
ते जाणले असताना सम्यक दर्शन प्रगट होतं. तसं श्रद्धान केलं असताना आत्म्याचा स्वभाव ज्ञान दर्शन, अग्नीचा स्वभाव उष्णता, साखरेचा स्वभाव गोडी, जशी वस्तू आहे तसं श्रद्धान करणं त्याचं नाव सम्यक दर्शन. मी कसा आहे? ज्ञान दर्शनवाला आहे, जाणणारा पाहणारा आहे, ज्ञाता दृष्ट आहे, जिन समान आहे, शिष्य समान आहे, हे सगळे एकसारखे शब्द. असं काय करायचं? म्हणणं म्हणजे सम्यक दर्शन. अशा प्रकारचं श्रद्धान, श्रद्धान कळतं ना, अभिप्राय, अशा प्रकारचं मत, अभिप्राय म्हणून सांगू मी ज्ञानदर्शनवाला आहे, मी सम्यक दर्शन ज्ञान चारित्रवाला आहे, ज्ञाता दृष्ट आहे, शिष्य समान आहे, जिन समान आहे, हे म्हणणं झालं. अभिप्राय. पण मी कोण आहे? मी मनुष्य आहे, मी स्त्री आहे, हा अभिप्रायामध्ये हे पडलेला आहे ना. हा अभिप्राय बाजूला काढून मी असा आहे, मी दर्शन ज्ञानमयी आत्मा आहे, असा अभिप्राय बनवणं महापुरुषार्थाचं काम आहे. बनवा असा अभिप्राय. काय होईल असा अभिप्राय बनवलं तर? घरदार सुटून जाईल, शरीर सुटून जाईल, पैसा अडका सुटून जाईल, जाऊ द्या, तू भगवान बनशील ना. हे काही सुटून जाणार नाही अशी मान्यता बदलली. हां, ही मान्यता अशी आपण मान्यता केली म्हणजे घरदार सुटणार नाही, शरीर सुटणार नाही, काही काळजी करू नका. कारण ते परद्रव्य आहे. याच्या मान्यतेने परद्रव्यामध्ये काही फरक होत नाही. परद्रव्य परद्रव्याच्या कारणाने पुण्य पापाच्या उदयाप्रमाणे ते बदलणार आहे. परद्रव्य आहे ते पुण्य पापाप्रमाणे ते बदलणार आहे. त्याच्या मान्यता बदलली म्हणून काय ते बदलणार नाही. पण आपली मान्यता बदलली तर हा पर्यायामध्ये भगवानपणाला प्राप्त होणार आहे. अवस्था. हां, नाही, आपण अशी आपण मान्यता करत बसलो तर निमित्ताला निश्चित संबंध. अनिष्ट आहे, हे अनुकूल आहे, प्रतिकूल आहे. त्या ठिकाणी परद्रव्य आहे ते त्या ठिकाणी याच्या पुण्य पापामध्ये येणं जाणं हे निमित्त कारण आहे. बदलत आहे ते स्वतःच्या उपादानाने बदलत आहे, त्याच्या कारणाने बदलत आहे. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बदलण्याची ज्या वेळेला वेळ, कारण द्रव्यगुण पर्याय स्वतंत्र आहेत, स्वाधीन आहेत. एकाचे द्रव्यगुण पर्याय दुसऱ्याच्या द्रव्यगुण पर्यायामुळे होत नाही. तू तुझी मान्यता बदलशील तर पर्यायामध्ये शांती प्रगट होईल, धर्म प्रगट होईल. मान्यता बदल. मी ज्ञाता दृष्ट आहे अशी मान्यता कर. हे मान्यता सतत पुन्हा विचार करेल तर ही मान्यता बदलेल. मी मनुष्य आहे, मी स्त्री आहे विसरून जा आणि मी भगवान आत्मा आहे याचं स्मरण कर. बरोबर आहे. दृष्टी बदल. त्या ठिकाणी काय विसरून जायचं? उद्या येताना विसरून या, मी मनुष्य आहे, मी श्रावक आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, हे विसरून या. जे विसरून यायला सांगितले त्याचं स्मरण नाही करायचं. जे लक्षात ठेवून यायचं त्याचं स्मरण करायचं. मी ज्ञाता दृष्टा आहे. 2 दुणे 5 हे विसरून या आणि 2 दुणे 4 हे पाठ करून या, है ना. जे बरोबर आहे ते पाठ करून यायचे. बरोबर काय? 2 दुणे 4 मी ज्ञाता दृष्ट आहे हे बरोबर आहे, ते पाठ करून या. आणि जे चुकीचं पाठ केलेलं होतं, मी शरीर आहे त्या ठिकाणी, मी मनुष्य आहे, हे विसरायचं आहे त्या ठिकाणी. हॅलो, हे विसरल्याशिवाय धर्म होत नाही. विसरा, मी हे शरीर माझं आहे, हे घर माझं आहे त्या ठिकाणी. विसरा, हे घर माझं आहे. विसरलं तर काय होईल? दुसऱ्याच्या घरात शिरेल काय? काय शिरणार? काळजी करू नका. हां, बस. हां, यथार्थता जाणायची म्हणून सांगितलं. विसरलं म्हणजे आपण आपलं घर विसरून दुसऱ्याच्या घरात शिरू काय असं होणार नाही. ठीक आहे, आपलं घरच विसरलं तर आपलं जे घर आहे त्याचं स्मरण करा. दुसऱ्याच्या घरामध्ये आजपर्यंत शिरत आलो ते विसरा त्या ठिकाणी. हे आहे त्या ठिकाणी स्मरण त्या ठिकाणी.
तत्वार्थ श्रद्धांत सम्यक दर्शन है, उसकी तो प्रधानता नहीं है. बघा कुठेही श्वेतांबरामध्ये असं आहे. आणि दिगंबरात उत्पन्न होऊन देखील जर तो शास्त्राभ्यास करणार नाही, तत्वज्ञान करणार नाही, तर सर्व धर्म आहे तो सम्यक दर्शन प्राप्त करण्यासाठी आहे. त्याने दिलं ना, तत्वार्थ श्रद्धांत सम्यक दर्शन आहे, उसकी तो प्रधानता नाही आहे. त्यांच्या याच्यामध्ये काय आहे, सम्यक दर्शनाची प्रधानता नाही, आणि आपल्या याच्यामध्ये सम्यक दर्शनाची प्रधानता आहे. परंतु लोक काय करत बसतात त्या ठिकाणी, बस धर्माच्या नावावर पण दुसरे तिसरेच काम करत बसतात. हे कर, ते कर, मौज कर, मजा कर, उत्सव कर. कशाचा उत्सव केला, मिरवणूक काढ, मंडप घाल, अमुक कर. आणि सम्यक दर्शन ज्याच्यासाठी हे करायचे तो राहिला बाजूला, ज्याच्यासाठी हा सगळा हे मांडलं त्या ठिकाणी हां त्या ठिकाणी त्याला विसरून गेला त्या ठिकाणी. उसकी तो प्रधानता नहीं है. आप जिस प्रकार अनंत देव साधु गुरु दया धर्म का निरूपण करते हैं, उसके श्रद्धान को सम्यक दर्शन कहते हैं. आणि आपल्या शास्त्रामध्ये जसं निरूपण केलेले आहे अनंत देव साधु गुरु दया धर्म, त्याप्रमाणे केवळ श्रद्धान केलं तर त्याला ते सम्यक दर्शन म्हणतात. वहाँ प्रथम तो अर्यंतादिक का स्वरूप अन्यथा कहते हैं. पहिल्यांदा ते अर्यंताचं स्वरूप अन्यथा सांगतात, दोषीयुक्त सांगतात. रोग होतो, अमुक होतो, आहार करतात वगैरे, अनंत गुणसंपन्न वगैरे असं अर्यंताचं स्वरूप ते सांगतच नाही. शुद्ध आत्म्याचं कसं स्वरूप आहे त्यांना माहीत नाही. त्या ठिकाणी विपरीत निरूपण करतात. म्हणजे मूल में भूल आहे ना, अर्यंताच्या स्वरूपामध्ये खोट आहे. तथा इतने ही श्रद्धांचे तत्वात श्रद्धान हुए बिना सम्यक तो कैसे होगा, इसलिए मिथ्या कहते हैं. आणि एवढं श्रद्धान केलं बस, शास्त्रात जसं सांगितलंय तसं तू माग म्हणजे तुला सम्यक दर्शन होईल. एवढ्याच्या श्रद्धानाने सम्यक दर्शन, शास्त्रामध्ये आत्म्याचं स्वरूप सांगितले त्याप्रमाणे तू आपल्या आत्म्याला मान तर तुला सम्यक दर्शन होईल. सृष्टी अशी आहे लक्षामध्ये. पूजेमध्ये पूजन अर्चन करण्यामध्ये वगैरे आत्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. त्यामध्ये अर्यंताची स्तुती करताना, सिद्ध भगवंताची स्तुती करताना त्यामध्ये अर्यंताचं सिद्ध भगवंताचं स्वरूप सांगितलेलं आहे. ते स्वरूप जाणून त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाची निश्चिती करतच सम्यक दर्शन उत्पन्न होईल. म्हणून त्या ठिकाणी देवदर्शन हे सम्यक दर्शनाच्या उत्पत्तीमध्ये निमित्त कारण सांगितलेलं आहे. अलग लक्षण तत्वविचार तत्वात श्रद्धा आणि सम्यक दर्शनाच्या उत्पत्तीमध्ये निमित्त कारण सांगितलेलं आहे. त्याला निमित्त करून आपल्या आत्म्याला जाणे तर सम्यक दर्शन होईल. असं ना, ते निमित्त आहे म्हणजे परद्रव्य आहे. त्याच्यावरती तिथपर्यंत आला म्हणजे अंगणात आला, त्या अंगणाला पण अंगणाचा मोह पण सोडेल आणि घरात शिरेल तर सम्यक दर्शन असतो. देवदर्शनापर्यंत आला, शास्त्र स्वाध्यायापर्यंत आला, त्या ठिकाणी व्रत भक्तीपर्यंत आला, हे अंगणात आला, पण त्या अंगणाच्या मोहामध्येच अडकला, त्या पुण्याच्या व्यामोहामध्ये अडकला तर तो पुढं जाऊ शकत नाही. पुण्याचा मोह आहे ना त्या ठिकाणी, तो त्याला पुढे जाऊ देत नाही. त्या ठिकाणी त्याला पण सोडून, त्या ठिकाणी त्या व्यामोहाला पण सोडून, त्या मोहाला पण सोडून जो शुभभाव आहे तो पण मोह आहे, त्या मोहाचा पण त्याग करून वितराग भावाची ओळख करेल आणि घरामध्ये प्रवेश करेल, आपल्या स्वरूपामध्ये प्रवेश करेल, स्वरूपाला जाणेल तर सम्यक दर्शन प्राप्त होईल. ओम नमः शिवाय.